नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक 2 पैसा यामधील व्हिडिओ क्रमांक आहे आपला 11 म्हणजे क्लासचं नाव, इको सब्जेक्टचं नाव, 02 म्हणजे हे प्रकरण क्रमांक 02 आहे म्हणून इथे 02 आणि त्यातील व्हिडिओ क्रमांक आहे 03. तर हा आपल्या पूर्ण व्हिडिओचा क्रमांक आहे. तर यामध्ये आपण पैशाचे प्रकार जे विविध प्रकार आपल्याला दिलेले आहेत त्याचा आपण आज सविस्तर अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी अर्थशास्त्रामध्ये प्रकरण क्रमांक 2 पैसा यामध्ये आपण पाहणार आहोत तिसरा व्हिडिओ, पैशाचे प्रकार. पैशाचे प्रकार हा प्रास्ताविक आपण मागच्याच व्हिडिओमध्ये केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर त्याची माहिती घेऊया. तर पैशाचे विविध प्रकार आजपर्यंत वापरले गेले आहेत. तर त्यातला पहिला प्रकार आहे पशु पैसा. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये की सुरुवातीला प्रत्येक पशु किंवा प्राणी या ठिकाणी पैसा म्हणून माध्यम म्हणून त्या ठिकाणी वापरला गेला. कारण त्यावेळेस जसं ज्या परिस्थितीमध्ये ते लोक राहत होते त्यांच्याकडे ज्या ज्या गोष्टी उपलब्ध होत्या त्याचा उपयोग त्यांनी पैसा किंवा व्यवहार पूर्ण करण्यासाठी पशूंचा वापर आपल्याला केलेला दिसतो. आणि मग त्यामध्ये गायी, शेळ्या, मेंढ्या अशा प्राण्यांचा वापर पैसा म्हणून करण्यात आला. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विभाजनाच्या अडचणी होत्या आणि म्हणून हळूहळू काळामध्ये बदल होत गेला आणि आजचा जो पैसा आहे तो अस्तित्वात आला. पैशाचा दुसरा प्रकार आहे वस्तू पैसा. तर जुन्या काळामध्ये प्राण्यांच्या ऐवजी थोडंसं देवाणघेवाणीचं माध्यम सोपं जावं म्हणून वस्तू या स्वरूपामध्ये पैसा त्या ठिकाणी मान्यता त्याला दिली गेली. तर शेजारच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे कवड्या. तर या कवड्यांचा वापर वस्तू पैसा म्हणून करण्यात येऊ लागला. त्याचबरोबर अजूनही काही प्रकार त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. त्यामध्ये प्राण्यांची कातडी असतील, धान्य असेल, शिंपले, पीस, हस्तिदंत, मीठ, दगड, इतर अशा अनेक दुर्मिळ वस्तू ह्या विनिमयाचं माध्यम म्हणून वापरल्या जात होत्या. कारण एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू असाही प्रकार तर त्या ठिकाणी होताच, त्यालाच आपण वस्तू विनिमय असं म्हणतो. परंतु तरीसुद्धा काही वस्तूंच्या बाबतीमध्ये साठा करून ठेवणे, किती आपल्याकडे शिंपले वाढवायचे आणि किती हस्तिदंत गोळा करून ठेवायचे तरी कुठे, असा प्रश्न. म्हणजे अनेक जरी विनिमय माध्यम म्हणून या वस्तू वापरल्या गेल्या तरी त्यांचा साठा करणे, त्यांची काळजी घेणे, सुरक्षितता त्यांना निर्माण करणे हे सुद्धा कठीणच काम होते. तर हळूहळू हाही पैसा त्या ठिकाणी जाऊन तिसरा प्रकार त्या ठिकाणी निर्माण झाला, तो म्हणजे धातू पैसा. शेजारील चित्रामध्ये पहा, धातूने तयार केलेले अशी काहीतरी गोल शिक्के किंवा नाणी त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्यालाच आपण धातू पैसा असं म्हणतो. विविध प्रकारचे धातू वापरून हा पैसा तयार केला जात असतो. त्याला थोडासा आकार वगैरे दिला जातो आणि थोडंसं गोल करून त्याला सपाट करण्यात आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. तर हा धातू पैसा तयार करत असताना विविध प्रकारचे धातू वापरले जातात. सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूंचा वापर या प्रकारचा पैसा तयार करण्यासाठी वापरला जातो. परंतु मौल्यवान धातू आणि धातूच्या तुकड्यांतील समानतेच्या अभावामुळे धातूच्या नाण्यांचा शोध लागला. म्हणजे थोडक्यात सोन्याचं नाण्याबद्दल सोन्याचं मूल्य तर हे थोडंसं जरा हेच वाटायला लागलं आणि सोन्याची किंमत जास्त आणि त्याच्यापासून नाणं जर तयार केलं तर त्याची किंमत कमी, हे जरा काही योग्य वाटत नव्हतं. म्हणून सोने चांदी यांच्यापासून नाणी किंवा पैसा न बनवता इतर कमी प्रतीच्या धातूंपासून पैसा हा धातू पैसा तयार केला जाऊ लागला. त्यानंतर चौथा पैशाचा प्रकार आहे तो म्हणजे धातूंची नाणी. तर बघतोय आपण शेजारील चित्रामध्ये पहा, विविध प्रकारची धातूंची नाणी त्या ठिकाणी तयार करण्यात आली. आणि पूर्वीच्या काळी जे राजे किंवा सम्राट होऊन गेले, शक्यतो त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्यांची चित्र असलेली नाणी त्या ठिकाणी, त्यांची मुद्रा असलेली नाणी त्या ठिकाणी त्यांनी बनविली आणि ती त्यांच्या काळामध्ये वापरली गेली आणि सर्वांनी त्याला मान्यता देऊन अनेक प्रकारचे व्यवहार त्यामध्ये आपल्याला व्हायला सुरुवात झालेली काय होते दिसून येते. आणि त्यांच्या काळामध्ये मग एक प्रकारची चांगल्या प्रकारची व्यवहार क्षमता वाढत गेली. एक वाक्यता त्या ठिकाणी वाढत गेली, कायदेशीरपणा त्या ठिकाणी निर्माण झाला आणि
नाणी ही त्या ठिकाणी सर्व मान्य होऊन व्यवहार सुरू झाले. तर त्या नाण्यांचेही विविध प्रकार आपल्याला पडलेले दिसून येतात. त्यातलं पहिलं आहे प्रमाणित किंवा प्रधान नाणी. आता प्रमाणित किंवा प्रधान नाणी म्हणजे काय, की जे नाणं बनत असताना जो धातू त्यामध्ये वापरण्यात आलेला आहे, तर त्या धातूचं तेवढ्या नाण्यामध्ये तो धातू वापरला त्याचं मूल्य आणि त्या नाण्यावर छापलेलं मूल्य हे दोन्हीही कसे असले पाहिजेत, समान असले पाहिजे. म्हणजे थोडक्यात 10 ग्रॅम सोन्याचं जर नाणं बनवलं तर त्या 10 ग्रॅम सोन्याच्या नाण्यावर तेवढीच किंमत त्यावरती असली पाहिजे. तर असं जे नाणं असेल त्याला आपण प्रमाणित नाणी किंवा प्रधान नाणी असं म्हणतो. म्हणजे त्याच्यातील धातूचं मूल्य अधिक त्याच्यावर छापलेलं मूल्य हे दोन्ही कसे असतात, सारखेच असतात. त्याला त्यांनी पुस्तकामध्ये ज्यांचे दर्शनी मूल्य म्हणजे छापलेलं मूल्य आणि आंतरिक मूल्य म्हणजे त्या धातूचं मूल्य दोन्ही कसे असते, सारखेच असते. तर शेजारच्या चित्रामध्ये मी एक डॉलर दाखवलेला आहे 1854 सालचा. तर त्या डॉलरमध्ये $1 हा एक कॉईन आहे. तर $1 आपल्याला यामध्ये मला सोन्यासारखं वाटलं म्हणून मी ते तुम्हाला एक नमुना म्हणून त्या ठिकाणी दाखविलेला आहे. तर अशी अधिकृत यंत्रणेद्वारे दर्शनी मूल्याचे विनिमय मूल्य निश्चित केले जाते. ही नाणी सोने, चांदी इत्यादी धातूंपासून बनवलेली असतात. ब्रिटिश कालखंडामध्ये काही दिवस अशी प्रमाणित नाणी वापरली जात होती. कारण त्यावेळेस सोन्याचं मूल्य आणि त्याच्यावर छापलेलं मूल्य हे दोन्ही कशी होती, सारखंच होतं. तर ब्रिटिश काळामध्ये तर हा एक नमुना म्हणून $1 1854 त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखविलेला आहे. सर्वसाधारणपणे अशा प्रकारची प्रमाणित नाणी त्या ठिकाणी ब्रिटिश कालखंडामध्ये वापरली गेली होती. त्यानंतर ब पॉईंट आहे त्यातला गौण नाणी. गौण नाणी किंवा त्याला लाक्षणिक नाणी असं म्हटलंय. मग आता बघा प्रमाणित नाण्याच्या विरुद्ध नाणी आहे. गौण नाणी म्हणजे काय, की ज्या धातूपासून ती नाणी बनवण्यात आलेली आहे त्याचं मूल्य काहीच नसतं, परंतु त्याच्यावर छापलेलं जे मूल्य आहे ते काय असते, त्याच्याही पेक्षा जास्त असते. हा पॉईंट तिथे लक्षात घ्या. वरच्या नाण्यामध्ये धातूचं मूल्य आणि त्याच्यावर छापलेलं मूल्य दोन्ही कसे असणार, सारखेच असणार. परंतु गौण नाण्यामध्ये मात्र तसे नसते. छापलेले मूल्य किंवा त्याच्यावर असलेले दर्शनी मूल्य हे त्या धातूच्या मूल्यापेक्षा कसे असते, जास्त असते. आणि मग लोक त्याला काय करतात, त्यावरच्या धातूच्या दृष्टिकोनातून महत्त्व न देता छापलेल्या मूल्याच्या दृष्टिकोनातून काय करतात, त्या नाण्यांना महत्त्व देतात आणि त्यांची काळजी घेतात. आणि अशी जी नाणी आहे त्यालाच काय म्हणतात, लाक्षणिक नाणी किंवा गौण नाणी. तर ही अशा प्रकारची जी नाणी असतात ती ॲल्युमिनियम, निकेल यासारख्या कमी दर्जाच्या धातूंपासून बनवलेली असतात. भारताच्या चलनात सर्व नाणी ही लाक्षणिक आणि गौण नाणी आहेत. शेजारच्या चित्रामध्ये बघा हा ₹1 कॉईन दाखवलेला आहे. आपण म्हणतो स्टेनलेस स्टीलचा आहे. तर स्टेनलेस स्टील आहे की नाही हेही नक्की नाही, परंतु स्टेनलेस स्टील सारखा मात्र तो आपल्याला दिसतो. लाईफ पण त्याची चांगली आहे भरपूर आणि त्याच्यातलं जर धातूची किंमत त्या मानाने काहीच नाही, बरोबर छापलेलं मूल्य ₹1 हे त्यापेक्षा खूपच काय आहे, जास्त आहे. तर पूर्वीच्या काळी हे 20 पैसे होते. ॲल्युमिनियम पासून बनवलेले हे पैसे होते. तर हे पैसे अशा प्रकारे 20 पैसे या आकाराचा होता. परंतु आपण बघतो की सध्याच्या काळामध्ये जवळजवळ आता बाकीचे छोटे सर्व पैसे त्या ठिकाणी सरकारने बंद केलेले आहेत. 25 पैशापर्यंतचे. आता 50 पैसे आणि ₹1 एवढंच चालू ठेवलेलं आहे सरकारने. पण 50 पैसे सुद्धा आजकाल आपण बघतो की लोकांनी वापरणे काय केले आहे, बंद केलेले आहे. जेवढे 50 पैसे होते तेवढे लोकांकडे तसेच पडून आहेत. ज्यांच्याकडे राहिलेत त्यांच्याकडे तसेच आहेत. आज ते व्यवहारामध्ये आपल्याला वापरताना कोणीही दिसत नाही. कारण 50 पैशाला काही येत नाहीत म्हणून त्यांनी ते वापरणं सुद्धा काय केलेलं आहे, बंद केलेले आहे. आता गौण नाणी ही कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रकमेच्या व्यवहारांमध्ये वापरली जातात. गौण नाण्यांच्या वहनीयतेच्या अडचणीमुळे कागदी पैसा असतो. मग आपण बघतो की नाणी आता साठवायची किती, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असेल तर फक्त किती जड होणार आणि म्हणून वाहून नेण्याची खूप मोठी अडचण होती. तर ती अडचण दूर करण्याचं काम कागदी पैशामुळे निर्माण झालेलं आहे आणि किंवा कागदी पैशाचा शोध त्यासाठीच लावण्यात आलेला आहे किंवा कागदी पैसा त्यामुळेच अस्तित्वात आलेला आपल्याला काय होतो, दिसतो. कारण नाण्यांची वाहून नेण्याची क्षमता जी आहे ती खूपच कमी आहे. कारण ही नाणी एकत्र केली तर त्यांचं वजन खूप काय होते,
वाढते आणि परिणामी मग पैसा अजून कागदामध्ये कसा रूपांतरित करता येईल जेणेकरून वजन कमी होईल आणि आपण पैसे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सहज नेऊ शकतो. इथे शेजारी एक कॉईन दाखवलाय बघा. 100वी जयंती आहे स्वामी विवेकानंद यांची. त्यावेळेस हा एक कॉईन्स 1902 साली त्या ठिकाणी तयार केलेला होता. त्यानंतर आता 5वा प्रकार आहे कागदी पैसा. दिसतोय सर्वांना? कागदी पैसा जो आहे तर हा कागदापासूनच तयार केलेला असतो आणि पण हा एक यासाठी या पैशाला विशिष्ट प्रकारचा कागद त्या ठिकाणी वापरला जातो. भारतामध्ये नोटा निर्माण करण्याचा अधिकार हा भारतातील मध्यवर्ती बँकेला म्हणजेच RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. भारत सरकार व मध्यवर्ती बँक यांच्याकडून अंमलात आलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशामध्ये केला जातो. भारतामध्ये 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणी ही भारत सरकारकडून चलनात आणली जातात. इथे तुम्हाला मी 1 रुपयाची नोट मुद्दाम दाखवलेली आहे. खाली 2 रुपयाची पण एक दाखवली आहे. वरती 500 रुपयाची नोट दाखवलेली आहे. तर अशा प्रकारच्या नोटा आहेत. तर 1 रुपयाची नोट ही भारत सरकार आणि सर्व नाणी ही भारत सरकार तयार करते आणि बाकीच्या 2 रुपयापासून तर पुढील 2000 रुपयापर्यंतच्या सर्व नोटा ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते? तयार करते. आता नाण्यांपेक्षा कागदी पैसा हाताळण्यासाठी अतिशय सोयीचा आहे. त्याचबरोबर साठवण्यातही त्या ठिकाणी आपल्याला सोपं जाते. परंतु ह्या सर्वच गोष्टींच्या बाबतीमध्ये पाहायला गेलं तर सर्व गैरसोय टाळण्यासाठी, जोखीम टाळण्यासाठी या कारणामुळे बँका काय झाल्या? निर्माण झाल्या आणि त्यामुळे आपल्याला पैसा ची काळजी घेणे, पैसे सुरक्षित ठेवणे हे बँकांमुळे आपल्याला सोपे झालेले काय होते? दिसून येते. 6वा पैशाचा प्रकार आहे पतपैसा किंवा बँक पैसा. पतपैसा किंवा बँक पैसा म्हणजे काय? तर ॲक्च्युली हे काही पैसे नसतात, परंतु आपण ज्या खरे पैसे जे बँकेमध्ये ग्राहक वर्ग किंवा लोक त्या ठिकाणी ठेवी ठेवतात, त्या ठेवी ठेवलेल्या ज्या बँका त्या ठेवींचा उपयोग पतपैसा निर्माण करण्यासाठी वापरतात आणि व्यवहार त्या ठिकाणी केले जातात. म्हणजे पैशाच्या आधारावर पैसा त्या ठिकाणी निर्माण होतो. फक्त हे कागदोपत्रीच व्यवहार आपल्याला दिसतात. प्रत्यक्ष पैशामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट झालेली नसते. फक्त मग कागदी पैसा म्हणजेच काय? तर धनादेशाचा वापर करणे, धनाकर्षाचा वापर करणे. धनादेश म्हणजे चेक आणि धनाकर्ष म्हणजे डिमांड ड्राफ्ट. तर अशा प्रकारे इत्यादींचा उपयोग करून त्या ठिकाणी व्यवहार पूर्ण करता येतात. मग धनादेश, धनाकर्ष हे एक प्रकारे पैशासारखेच कार्य करतात. पैशाची देवाणघेवाण सारखेच त्यांच्यावर विश्वास ठेवला जात असतो आणि म्हणून त्याला आपण पतपैसा किंवा बँक पैसा असे म्हणतो. त्याचबरोबर हा जो पतपैसा आहे देशाच्या आर्थिक विकासासाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो आणि आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये पैसाविरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाची असल्याने प्लॅस्टिक पैसा सुद्धा त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे थोडक्यात आजकाल आपण 5 लाख, 10 लाख, 1 कोटी हे पैसे जर आपल्याला एका ठिकाणी नोटांच्या स्वरूपात नेऊन द्यायचे असेल तर आज खूप मोठी धोका किंवा जोखीम त्या ठिकाणी आहे. तर त्याऐवजी आपण फक्त एका कागदावरती इथे 5 कोटी, 10 कोटी एवढी अमाऊंट टाकून इथे टाकलं. बघा माझा कर्सर हालतोय. इथे हा एक प्रकारचा चेक आहे, धनादेश आहे. तर या धनादेशावरती आपण पाहिजे ते माहिती योग्य तारीख त्या ठिकाणी लिहायची असते. त्यानंतर अमाऊंट शब्दामध्ये इन वर्ड्समध्ये अमाऊंट लिहायची असते. इकडे अंकामध्ये अमाऊंट लिहायची असते. त्यानंतर इथे माझा कर्सरकडे लक्ष द्या, अकाउंट नंबर त्या ठिकाणी लिहायचा असतो. आपली जी सॅम्पल सिग्नेचर असते ती त्या ठिकाणी करायची असते. त्याचबरोबर हा कोणाच्या नावानं जर चेक पाहिजे आहे तर त्याचं नाव या ठिकाणी या ओळीला टाकायचं असतं. स्वतःच्या नावाने पाहिजे असेल तर तुम्ही टू सेल्फ असं सुद्धा म्हणू शकता किंवा ज्याला द्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव, त्या संस्थेचं नाव, कंपनीचं नाव, काय ज्याला द्यायचं आहे त्याचं नाव या ठिकाणी या ओळीला लिहायचं असतं. 2 ठिकाणी अमाऊंट आहे, एका ठिकाणी अक्षरात तर दुसऱ्या ठिकाणी अंकामध्ये आणि इकडे अकाउंट नंबर आहे, सिग्नेचर आहे.
इकडे आपल्याला दिलेला हा चेकचा धनादेशाचा क्रमांक आहे आणि इतर महत्त्वाचे काही क्रमांक हे बँकेने स्वतःसाठी राखीव ठेवलेले असतात, हे त्याचा उपयोग बँका ट्रान्झॅक्शन करताना करतात. तर इथे हा आपल्यासाठी ग्राहकासाठी दिलेला आहे चेक नंबर, धनादेशाचा क्रमांक, तर त्याचा उपयोग आपण आपल्या माहितीसाठी करून ठेवू शकतो. तर हा आहे चेक. त्याचप्रमाणे दुसरं जे डॉक्युमेंट्स आहे, आपण पाहत आहोत पत पैसा आणि बँक पैसा. तर हे याचा वापर करून, चेकचा वापर करून पत पैसा निर्माण केला जातो. त्याचप्रमाणे दुसरा एक आहे डिमांड ड्राफ्ट. बघा इथे कर्सरच्या खाली बघा डिमांड ड्राफ्ट असा शब्द छापलेला आहे याच्यावरती, दिसते सर्वांना. तर अशा प्रकारे एक सॅम्पल डिमांड ड्राफ्ट मी तुम्हाला दाखवत आहे. इथे तारीख टाकलेली असते, त्यानंतर इथे कोणाला पाहिजे आहे त्याचं नाव टाकलेलं असतं, त्यानंतर किती रुपये आहेत तिथे लिहिलेले आहे सॅम्पल म्हणून पहा 1,25 lakhs. म्हणजे इथे अंकात जर पाहायला गेलं तर बघा इथे दिसतंय 1,25,00,000 दिसते सर्वांना. तर अशा प्रकारे हा डिमांड ड्राफ्ट आहे आणि आपण आपल्या ज्या बँका आहेत त्या बँका आपल्याला डिमांड ड्राफ्ट ही फॅसिलिटी पुरवतात. आपण आपल्याला पैसे जे पाठवायचे असेल तर डिमांड ड्राफ्टचा सुद्धा वापर करता येतो. तुम्ही म्हणाल की चेक आणि डिमांड ड्राफ्टमध्ये नेमका काय फरक आहे? तर चेकमध्ये आपल्याला चेक जर आपण पाठवला किंवा आपल्याला आला तर आपल्याला चेक आपल्या बँक अकाउंटवर पैसे जमा करण्यासाठी आपल्याला चार्जेस पडतात. परंतु जर आपण डिमांड ड्राफ्ट आपल्याला कोणीतरी पाठवला तर त्या डिमांड ड्राफ्टची रक्कम आपल्या खात्यावर जमा करण्यासाठी आपल्याला 1 रुपया सुद्धा चार्जेस पडत नाही. तर हा दोन्हीमधला काय आहे फरक आहे. म्हणजे ज्याला थोडक्यात मग आता त्याचे चार्जेस कोण भरतं? तो जो पाठविणारा असतो तो त्या ठिकाणी डिमांड ड्राफ्टचे चार्जेस भरत असतो आणि मग ज्याला मिळणार आहे त्याला मात्र चार्जेस भरावे लागत नाही. तर अशा प्रकारे ही पत पैसा किंवा बँक पैसा या ठिकाणी अशा विविध साधनांचा वापर करून त्या ठिकाणी तयार केला जातो. पुढचा आहे प्रकार प्लॅस्टिक पैसा. तर प्लॅस्टिक पैसा त्यांनी कशाला म्हटलेला आहे की जे डेबिट कार्ड्स आणि क्रेडिट कार्ड्स तयार करण्यात आलेले आहेत ते प्लॅस्टिक पासून तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याचा वापर आपण आज बघतो की क्रेडिट कार्डद्वारे सुद्धा आपण पेमेंट करू शकतो, डेबिट कार्डद्वारे सुद्धा आपण पेमेंट करू शकतो. त्यामुळे व्यवहार करणे अतिशय सोपे झालेले आपल्याला काय होते दिसून येते. पैसे प्रत्यक्ष नोटा देण्याची आपल्याला या ठिकाणी गरज भासत नाही. त्याचप्रमाणे आपण त्या ठिकाणी सहजतेने व्यवहार पार पाडू शकतो. म्हणजेच हे कार्डद्वारे सुद्धा आपण पैसे दुसऱ्याला देऊ शकतो. अर्थात त्यासाठी स्वॅप मशीन वापरले जाते. हे स्वॅप मशीन जवळजवळ बऱ्याच दुकानदारांकडे आता उपलब्ध झालेले आहे. आपण आपले कार्ड त्यांना द्यायचे, पैसे किती झाले त्याच्यावर बघायचं, SMS त्या ठिकाणी आपल्याला मोबाईलवर सुद्धा येतो आणि अशा प्रकारे आपण हे सहजतेने कार्डवरून पेमेंट करू शकतो. तर यालाच मग आता हे पैशाचं काम, प्लॅस्टिकचे कार्ड आता पैशाचं काम करायला लागले आणि म्हणून हा एक पैशाचा प्रकार त्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्याला नाव दिलं प्लॅस्टिक पैसा. तर ह्या कार्डच्या माध्यमातून आपण सहजतेने दुसऱ्याची देणी सहजतेने काय करू शकतो, देऊ शकतो. थोडक्यात हे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड्स आहेत, प्लॅस्टिक पैसा म्हणून ते वापरले जातात आणि याचा उपयोग आपल्याला पैसे प्रत्यक्ष नोटा सांभाळण्याची गरज भासत नाही. आपण प्रत्येक ठिकाणी खरेदी करताना या कार्डचा वापर करून सुद्धा खरेदी सहजतेने करू शकतो. पुढचा पैसा आहे इलेक्ट्रॉनिक पैसा. तर इथे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून देणी दिली जातात, पेमेंट्स केली जातात. तर त्यामध्ये आपण बघतो की मोबाईल्स चित्रामध्ये दाखवले की मोबाईलचा वापर करून सुद्धा आपण वस्तूंची खरेदी करू शकतो, म्हणजे त्यांचं पेमेंट करू शकतो मोबाईलद्वारे. त्याचबरोबर इथे दुसऱ्या चित्रामध्ये भीम नावाचं ॲप आहे आपल्या भारत सरकारचं तयार केलेलं, की याद्वारे सुद्धा आपण कोणत्याही बँकेतून कोणत्याही बँकेमध्ये पैसे काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो किंवा दुसऱ्याला पेमेंटसुद्धा त्या ठिकाणी सहजतेने करू शकतो. आजकाल आपण बघतो की अनेक दुकानदारांकडे कोड आलेले आहेत. या कोडचा वापर करून सुद्धा आपण याद्वारे पेमेंट करू शकतो. त्याचबरोबर खाली चित्रामध्ये बघा जीपे दाखवलेला आहे. आजकाल आपण बघतो की अनेक जी माध्यमे आहेत की जे आपल्याला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी एक प्रकारचं स्टँड त्या ठिकाणी निर्माण करून देतात आणि हे जीपे म्हणजेच गुगल पे आहे. अनेक प्रकारची पे आपल्याकडे आलेले आहेत. या पेच्या माध्यमातून आपण सहजतेने पैसे एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर करू शकतो. अर्थात या जीपेला किंवा इतर जे पे आहेत त्या सर्वांना आपल्याला आपल्या बँक अकाउंटला कनेक्ट करून घ्यावे
लागते. त्यानंतर आपण हे अशा प्रकारचे पे किंवा एखाद्याची अमाऊंट आपण एखाद्याला अमाऊंट काय करू शकतो, पेड करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो त्याच्या अकाउंटला. तर अशा प्रकारची ही विविध माध्यमे बघा. इथे खाली एका चित्रामध्ये बघा कार्डवरनं आपण आता स्वॅप मशीनद्वारे पेमेंट करताना दिसत आहे. म्हणजे अशा प्रकारे साईडला एक खाच असते, इथून एक आपलं कार्ड त्या ठिकाणी सरळ असं सरकत न्यायचं आहे थोडक्यात त्या ठिकाणी, आणि त्याला स्वॅप करणे असं म्हणतात. आणि मग स्वॅप केल्यानंतर आपले कार्ड त्या ठिकाणी ओपन होते. अमाऊंट आणि आपण पासवर्ड दिला की आपण एंटर मारला की त्या ठिकाणी पेमेंट होऊ शकते. आपण पासवर्ड टाकल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं पेमेंट त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. म्हणजे कार्ड जरी हरवलं तरी सुद्धा कोणतीही व्यक्ती आपल्या कार्डवरील किंवा आपल्या खात्यावरील पैसे काढून घेऊ शकत नाही. थोडक्यात तर सुरक्षितता त्या ठिकाणी महत्त्वाची म्हणून या सर्व गोष्टी केलेल्या असतात. तर या ठिकाणी अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला पेमेंट करताना त्या ठिकाणी आपल्याला काय होते दिसते. त्याचबरोबर आपल्याला खाली एक पुस्तकामध्ये नवीन पॉईंट दिले. हे झाले 8 आता पैशाचे प्रकार, विविध प्रकार. तर अजून एक माहिती आपल्याला हवी आहे म्हणून इथं पॉईंट लिहिला आहे, तुम्हाला माहिती हवं. म्हणजे विद्यार्थ्यांना हे सुद्धा माहिती हवं की हा सुद्धा एक पैशाचा प्रकार आहे. तर त्याचे 2 प्रकार त्याने दिलेले. विधिग्राह्य पैसा. तर विधिग्राह्य पैसा जो आहे तर याला कायदेशीर पाठबळ असतं. याला कायदेशीर पैसा असंही म्हणता येईल, बेकायदेशीर पैसा म्हणता येणार नाही. कारण या पैशाला कायद्याचं पाठबळ असतं आणि त्यामुळे कोणत्याही व्यवहारामध्ये तो काय होतो, स्वीकारला जातो. भारतातील सर्व नाणी व सर्व चलनी नोटा या विधिग्राह्य पैसा आहेत. आता खाली ब पॉईंट पहा, अविधिग्राह्य पैसा म्हणजे हा बेकायदेशीर पैसा आहे. तर हा पैसा लोक अंतिम देवाणघेवाण करण्यासाठी वापरतात. कोणतेही कायदेशीर पाठबळ नसल्यामुळे हा पैसा नाकारता येतो. याला पर्यायी पैसा किंवा ऐच्छिक पैसा असेही म्हणतात. उदाहरणार्थ पहा, धनादेश, विनिमय पत्रे इत्यादी. म्हणजे हा अविधिग्राह्य पैसा मानला जात असतो. याला कायद्यानुसार पाठबळ त्या ठिकाणी मिळत नाही, त्यामुळं आपण याला नाकारू शकतो. म्हणजे आपण म्हणतो बा चेकने पैसे चालणार नाही, डिमांड ड्राफ्टने चालणार नाही, किंवा तुम्ही पर्यायी वस्तू देऊन सुद्धा चालणार नाही, आम्हाला अशाच प्रकारचे पैसे हवे आहेत. तर इथे आपण असं म्हणतो. पण त्यावेळेस लोक त्या ठिकाणी अशा प्रकारच्या पैशाचा आग्रह धरत असतील की तुम्ही आता काय करा, माझ्याकडे देण्यासाठी पैसे नाही परंतु तुम्हाला मी काय करू शकतो, चेक देऊ शकतो, किंवा विनिमय म्हणून काहीतरी तुम्हाला एक एक्सचेंज ऑफर लेटर त्या ठिकाणी देऊ शकतो की ज्यामध्ये मी तुम्हाला पुढील 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या काळामध्ये काय करील, पैसे देईल. तर एवढी माझी रिक्वेस्ट काय करा, स्वीकारा. त्यालाच आपण बिल ऑफ एक्सचेंज असेही म्हणतो. तर अशा प्रकारे हा अविधिग्राह्य पैसा त्या ठिकाणी आपल्याला व्यवहारासाठी वापरला जातो, परंतु शेवटी वापरायचा की नाही याबद्दल आपण त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीला नकार सुद्धा देऊ शकतो, कारण त्याला कोणत्याही प्रकारचं कायदेशीर पाठबळ नाही. त्या ठिकाणी जो केलेला व्यवहार आहे हा काळ्या बाजारातील व्यवहार सुद्धा त्या ठिकाणी मानला जातो. तर अशा प्रकारचा जो पर्यायी पैसा आहे यालाच आपण अविधिग्राह्य पैसा किंवा त्याला त्यांनी पर्यायी पैसा किंवा ऐच्छिक पैसा असेही म्हटले जाते. तर अशा प्रकारे पैशाचे विविध प्रकार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पैशाचे गुणधर्म. तोपर्यंत धन्यवाद. माझा व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर खाली लाईकच्या बटनावरती क्लिक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब या शब्दावरती क्लिक करून पुढे जे 3 बेलचं बटन आहे त्यावरती क्लिक करा. 3 ऑप्शन्स येतात ऑल, तर या ऑप्शनवर तुम्ही काय करा, क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. तर सर्वांनी आठवण करून एवढ्या बाबी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. लाईक करा, सबस्क्राईबवर क्लिक करा, त्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, ऑल हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि लाईक करायला माझ्या व्हिडिओला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.
थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.